सो हा आहे इलस्ट्रेशन 12 कॅश फ्लो स्टेटमेंटचा. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लांट अँड मशिनरी अकाउंट आणि डिप्रिसिएशनचं अकाउंट क्रिएट करावं लागतं. सो याच्यामध्ये काय केलं त्यांनी, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 6,40,000 प्लस 2 लाख. इथं आपल्याला दिलेली आहे डिप्रिसिएशनची ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सची अमाऊंट, आणि इथं दिली आहे नेट ब्लॉक, प्लांट अँड मशिनरीची नेट ब्लॉक म्हणजेच काय तर कॉस्ट मायनस डिप्रिसिएशन. सो ही WDB आहे. पण आपल्याला अकाउंट क्रिएट करताना त्यांनी लेजर अकाउंट क्रिएट करताना त्यांनी कॉस्ट बेसिसवरती क्रिएट केलेलं आहे. सो कॉस्ट बेसिसवरती क्रिएट करताना ही आहे प्लांट अँड मशिनरीची WDB प्लस डिप्रिसिएशन. सो दिस इज द कॉस्ट. त्याच्यानंतर ही आहे क्लोजिंग बॅलन्स प्लस डिप्रिसिएशन, क्लोजिंग बॅलन्स ऑफ डिप्रिसिएशन. सो हे बोथ झालं कॉस्ट बेसिसवरती. हे बघा, कॉस्ट ऑफ मशीन ॲट द बिगिनिंग आणि कॉस्ट ऑफ मशीन ॲट द एंड. पण त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, एक मशिनरी, एक छोटा पार्ट ऑफ द मशिनरी वॉज सोल्ड ड्युरिंग द इयर, अ मशिनरी कॉस्टिंग 80,000. सो 80,000 हे बघा, ओपनिंग बॅलन्स होता, ओपनिंग कॉस्ट होती 8,40,000, क्लोजिंग कॉस्ट होती 7,60,000. ओपनिंग कॉस्टमधून ओपनिंग कॉस्ट एवढी होती, क्लोजिंग कॉस्ट एवढी होती. पण त्याच्यामधून आपण किती कॉस्टची मशीन सोल्ड केली तर 80,000ची. सो ही जी सगळी अमाऊंट आहे ती 80,000 येते आहे. म्हणजे ओपनिंगला एवढं होतं, एवढं रुपयाचं सोल्ड केलं, आणि क्लोजिंगला एवढं राहिलं. सो कॉस्ट ऑफ मशीन सोल्ड. आता ही जी कॉस्ट ऑफ मशीन सोल्ड आहे त्याच्यामध्ये काय काय येतं आहे तर कॅश सेल्स. किती कॅश आली, आपण 40,000ला सेल केली मशीन, दॅट्स वाय 40,000. त्याच्यामध्ये प्रोव्हिजन होतं, डिप्रिसिएशन होतं 24,000चं. सो ती जी मशीन सोल्ड केली ती ॲक्च्युली होती, सोल्ड केली 40ला, डिप्रिसिएशन होतं 24,000 आणि लॉस ऑन सेल होतं 16,000. सो बेसिकली दिस इज द इझिएस्ट वे टू अंडरस्टँड की आपल्याकडं ओपनिंगला एवढं होतं, क्लोजिंगला एवढं राहिलं, त्यातलं आपण 80,000ची सोल्ड केली. मग 80,000चं इथं त्यांनी एक फक्त बायफोकेशन दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिप्रिसिएशनचं जर अकाउंट क्रिएट केलं तर ते होतं, ओपनिंगला एवढं होतं, क्लोजिंगला 3,20,000 होतं. मग विषय येतो की 24,000 हे आलं कुठून, तर ओपनिंग बॅलन्स जो होता 2 लाख त्याच्यामधली आपण म्हणजे ओपनिंग बॅलन्स होता किती, जेवढ्या मशीनवरचा होता 6,40,000. ही पूर्ण ज्यावेळेस मशीन आपल्याकडं होती तर त्यावेळेस आपण त्याच्यावरती 2 लाखचं डिप्रिसिएशन मायनस करत होतो. पण 6,40,000मधली 80,000ची मशीन आपण सोल्ड केली, राईट. तर 80,000वरती 24,000चं डिप्रिसिएशन जे होतं ते आपल्याला मायनस करावं लागेल, कारण ती आता मशीन नाहीच आहे. तर या 2 लाखमधून आपण ते 24,000चं जे काही डिप्रिसिएशन आहे ते मायनस करण्यासाठी आपण इकडं लिहिलं, आणि हे झालं 3,20,000 झालं क्लोजिंगवालं, आणि बॅलन्सिंग फिगर जी आहे 144 ती झाली आपली P&Lची अमाऊंट. सो आपण ती अमाऊंट इथं घेतली आहे ॲडजस्टमेंट्समध्ये.